भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल गावाकडे शासनाचं दुर्लक्ष होतंय आणि इथल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। पण ह्या पुनर्वसन झालेल्या गावात फक्त एकच विहीर आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते। बावनथडी धरण क्षेत्रात येणाऱ्या कामकासूर आणि ससूरडोह या गावांचं पुनर्वसन रामपूर आणि बघेडा इथे करण्यात आलं। रामपूर पुनर्वसन गावात केवळ एकच विहीर आहे आणि 350 नागरिकांची ती तहान भागवतीये। इथे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे, त्यामुळे इथल्या आदिवासी बांधव मजुरी सोडून पिण्याचं पाणी मिळावं ह्यासाठी गावातल्या विहिरीवरती दिसून येत आहेत। राज्य शासनानं इथल्या ग्रामस्थांसाठी 10 कोटींच्या पॅकेज पुनर्वसन व्हावं ह्यासाठी घोषित केलेलं होतं, पण त्यापैकी फक्त 3.50 कोटी रुपये आतापर्यंत इथल्या नागरिकांना मिळाले आहेत। राहणार इथंच आहे, कंकासूर माझं गावाचं नाव आहे। आम्हाला पाण्यासाठी खूप त्रास होतो। आमच्या गावी फक्त एकच विहीर वगैरे आहे। आम्ही कामाला जातो तर कधी कधी मग या वेळानं तर पाणी वगैरे राहत नाही आमच्याकडे। मग कधी आरा हिरीवर तर मग खूप भीड राहतो हिरीवर, काय खूप पाण्याला त्रास होतो आम्हाला। मग लाईन लई वेळपर्यंत लावून राहावं लागतो। मग कधी दुपारी आलं तर मग तो पण राहतो खूप, त्याच्यामुळे आम्हाला काही ह्याच नाही होत पाण्याची काळजी वगैरे करून। तर मग आम्ही कामाला कसं जाऊन आमचंही काही लागतं की नाही घरी वगैरे करायचं। आमच्या गावात कोणी येऊन लोक पाहत नाही, मोठे सदस्य नाही पाहत नाही, गावचे कोणीच पाहत नाही। नळ द्यायला कोणी तयार होती तर लोकप्रतिनिधी आमच्याकडे काही लक्ष देत नाही। हेडपंप किंवा नळाची सुविधा करावी आमच्या गावामध्ये, हिची आम्ही ह्या करतो मागणी करत आहोत। आमच्या गावामध्ये काही खूप त्रास होतो, नळ किंवा बोरवेलची काही सुविधा करावी। अशोक उईके आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त। आज आपलं कंकासूर जो गाव आहे हा पुनर्वसन गाव आहे आणि ह्या गावामध्ये आज पाण्याची फार मोठी समस्या आहे। एकच विहीर आहे आणि याच्यामध्ये या बायांच्या पाण्यामुळे कधी कधी तर यांना कामावर जावं लागते का, कारण की यांच्याकडे जमीनसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारची पाळी येते। परंतु आम्ही आमदार साहेबांना सुद्धा सांगितलं, परंतु अधिकारी वर्ग एवढं दुर्लक्ष करीत आहेत की आज 10-15 दिवस झाले परंतु अधिकारी वर्ग इथं कोणी भटकले नाही। फार एक सुखांतिका आहे। 17 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके येत आहेत। आमची त्यांना मागणी आहे की त्यांनी ह्या परिसरामध्ये सुसुडो कंकासूर ह्या गावाला त्यांनी भेट द्यावी आणि इथली समस्या जाणून घ्यावे, तरच मला वाटेल की खरोखर आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विकासाकरिता आले आहेत। अन्यथा मी त्यांना म्हणेन की बा एक म्हणजे आदिवासीकडे दुर्लक्षच होईल। तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या गावाला भेट द्यावी, अन्यथा यांच्या जर ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, बऱ्याच मागण्या त्यांच्या जमिनीच्या मागण्या आहेत। वाढीव जो मोबदला मिळाला होता तो पण त्याच्यामध्ये 10.5 कोटीचा होता आणि 3.5 कोटी फक्त वाटप झाले। 7.5 कोटी रुपयाचा पण तो एक विषय आहे, त्याची पण चौकशी करावी आणि ह्या गावाला भेट द्यावी आणि ह्या समस्या सोडवण्यात याव्या। अन्यथा आम्ही जनतेसोबत इथे एक मोठा तीव्र आंदोलन करू आणि याचा जबाबदार शासन आणि प्रशासन राहील। माझं नाव किशोर जनकलाल उईके आहे। गाव आहे कंकासूर पुनर्वसन आणि आमच्या या गावातली समस्या अशी आहे, पाण्याची एकदम किल्लाट आहे। जेव्हापासून पुनर्वसन झाला म्हणजे 2012मध्ये 11-12मध्ये त्यावेळेसपासून आतापर्यंत पाण्याची समस्या नाही मिटली आणि मला असं वाटतं की समोर मिटतं का मिटणार की नाही, कारण की आमच्या या गावाचं पुनर्वसन झालं। या गावामध्ये आत्तापर्यंत ग्रामपंचायत स्थापन झालीच नाही आणि भंडारा जिल्ह्याचं हा पहिलं गाव म्हणण्यात येईल की या गावात ग्रामपंचायतच नाही आहे। त्यामुळे असं वाटतं की जेव्हापर्यंत ग्रामपंचायत होणार नाही तेव्हापर्यंत पाण्याची समस्या मिटतो की नाही मिटत। आता मागे आम्ही 10 दिवसापूर्वी आपले विधानसभेचे सदस्य आमदार साहेब राजूभाऊ कारेमोरे यांच्याकडे पण गेला होता निवेदन देण्यासाठी। त्यांनी फक्त आम्हाला मनाला लागलं पाहिजे असं मनापूर्वीच त्यांनी फक्त समाधान केले, परंतु अधिकारी आतापर्यंत त्या आमच्या गावाला प्रत्यक्ष भेट नाही दिला की काय समस्या। शेवटी आमदार साहेबांनी म्हटलं तर काय समस्या म्हणून। आणि दुसरा असा की 17-18मध्ये आमच्या या गावाला प्रशासन दत्तक म्हणून शासनाने घेतला होता। तो फक्त कागदापुरतीच राहिला, समोर काही नाही झाला, फक्त कागदामध्येच प्रोसेस झाला आणि त्याचा फायदा या गावातील कोणत्याही नागरिकांना नाही मिळाला। दुसरं असं
की या गावात रोजगारासाठी म्हणून समस्या एवढी बिकट आहे की आज जर कामाला नाही गेला तर उद्या का खायचा तो खूप मोठा विषय आहे तो आणि आम्ही शासनाला हेच म्हणत आहोत की आम्ही फक्त आमचा गाव हा कंकासूर पुनर्वसन हा 100% आदिवासी गाव आहे. 350 लोकसंख्येची वस्ती आहे आणि या गावामध्ये जमीन हा एकही लाभार्थीकडे नाही आहे. भूमिहीन सगळे लाभार्थी भूमिहीन आहेत आणि मला असं वाटतं की आदिवासी कायद्याअंतर्गत त्या प्रत्येक एका कुटुंबाला 1 हेक्टर जमीन द्यायला पाहिजे. नियमावली बसतो हा, पण आतापर्यंत शासनाने दुर्लक्ष केलं आहे. आम्ही मागणी केली, मिनिस्टरकडे मागणी केली, अधिकाऱ्याकडे प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन देतच राहतो आणि आमच्या पाठीशी अशोक भाऊ उभे राहतात, नेहमी येतात आमच्यासोबत. तर हा एक जुना विषय आहे, आतापर्यंत नाही मिटला. काही लाभार्थी असे आहेत की त्यांनी अर्ज केला आहे पण आतापर्यंत त्यांच्या त्या अर्जाचं प्रत्युत्तर नाही मिळाला आणि ते आतापर्यंत संवेदनशीलच आहे. बरोबर. आणि महत्त्वाचा विषय असा की आमच्या या गावाला बाकीचे विषय आहेच आहे, परंतु या गावाला ग्रामपंचायतची व्यवस्था आधी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे की. आणि वेगळीच ग्रामपंचायत, जेवढी शासनाचा नियम असा आहे की 350 लोकसंख्या पाहिजे, तर आमची 350 आहे. आम्ही त्याला कागदी पूर्तता करू की 350 आहे का नाही म्हणून. आणि जो काही प्रोसेस आमच्याकडनं आहे, माझ्याकडे मी देणार, पण ते व्हायला पाहिजे पहिल्यांदा. बाकीचे विषय आहेत ते होतच राहतील, ठीक आहे, परंतु तो व्हायला पाहिजे. आमच्या या पुनर्वसन गावामध्ये जेव्हा 11-12मध्ये 7-8 ते 11-12मध्ये विशेष पॅकेज मंजूर झाला 10,50,00,000 रुपये, 10.5 कोटी रुपये. त्या 10.5 कोटीमध्ये आम्हाला माहीत आहे का फक्त 3,05,00,000 रुपयाची वाटप करण्यात आला आणि प्रशासनाच्या रेकॉर्डमध्ये 7,42,00,000 रुपये वाटप करण्यात आला म्हणून त्यांच्या रेकॉर्डला उपस्थित आहे. मग त्या रुपयाचा तो रुपया आमच्या या नागरिकांच्या या जनतेचा पैसा आहे, तो कसा चौकशी लावून शासन दरबारी तो पैसा कोणा आला, कुठं गाळ झाला, कोणं कैला, तो चौकशी करावा आणि आमच्या या लाभार्थ्यांना तो पैसा काढून देण्यात यावा. आम्ही जिल्हा